नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? आज आपण भूगोल या विषयाचा वितरणाचे नकाशे हा पहिला पाठ अभ्यासणार आहोत. तुम्ही मागील इयत्तामध्ये परिसर अभ्यास व भूगोल विषयात जिल्हा, राज्य व देशाच्या नकाशाचा अभ्यास केलेला आहे. नकाशाचा उद्देश प्रामुख्याने ठिकाणांचे स्थान व चलाचे वितरण दाखवणे हा असतो. काही नकाशे विशिष्ट उद्देशाने तयार करण्यात येतात, त्यांना उद्देशात्मक नकाशे असे म्हणतात. अशा नकाशाद्वारे विविध घटकांचे प्रदेशातील वितरण दाखवले जाते. एखाद्या प्रदेशातील पर्जन्य, तापमान, लोकसंख्या इत्यादींचे वितरण त्या घटकाच्या आकडेवारीनुसार नकाशात दाखवले जाते. या नकाशाचा उपयोग प्रदेशातील घटकांच्या वितरणाचे स्पष्टीकरण करण्यासाठी होतो. वितरणाचे नकाशे काढण्यासाठी संबंधित घटकाची सांख्यिकीय माहिती आवश्यक असते. नकाशामध्ये हे वितरण खालील 3 प्रकारे दाखवता येते: टिंब पद्धत, क्षेत्रघनी पद्धत, समघनी पद्धत.